मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. बऱ्याच जणींना प्रॉब्लेम असा आहे की ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा खूप छान येते. ते ब्लाऊज शिवतात, त्यांचा ब्लाऊज बाकी सगळा व्यवस्थित बसतो गळ्यामध्ये पण त्यांचं आर्महोलमध्ये बघा, जसं आता हे टी शर्टमध्ये क्रीज दिसत आहेत ना, अशा त्यांच्या आर्महोलमध्ये क्रीज येतात. म्हणजे तिथं क्रीज कशामुळे येतात याच्यावर 7 ते 8 कारणं तरी असतील. म्हणजे मेन म्हणजे तुमचं बाकी ब्लाऊज किती परफेक्ट बसत असेल पण इथं तुमच्या क्रीज येतात. त्या क्रीज यायला नको म्हणून मी आज तुम्हाला A to Z तुमचे जे काही माझ्याकडे सोल्युशन आहे ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मैत्रिणींनो, त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. ज्यांना कोणाला खरंच घरी बसून शिकायची खूप इच्छा आहे, ते बाहेर जाऊन शिकू शकत नाही, तर तुम्ही अशा तुमच्या रिलेटिव्समध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ज्यांना कोणाला गरज आहे त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होऊ शकते. क्लिअर आहे? चला, तर आता तुम्हाला मी महत्त्वाच्या काही गोष्टी सांगणार आहे, ते लक्षपूर्वक तुम्ही बघा. मैत्रिणींनो बघा, जेव्हा तुम्ही नवीन शिकत असाल तेव्हा तुमच्यासोबत भरपूर अशा अडचणी येतात. तर तुम्हाला नेमकं समजत नाही आता आम्ही काय करायचं. तर मी बऱ्याच वेळा सांगत असते, तर तुम्ही म्हणतात थोडंफार एक लाईन इतकं तितकं एवढं तेवढं इकडे तिकडे झालं तर काही फरक पडत नाही. फारसा फरक पडतो, तुमच्या ब्लाऊजमध्ये भरपूर फरक पडतो, पण ते तुम्हाला शिवल्यानंतर समजतं की हो हे असं कशामुळे झालं. तर त्यामुळे आधीच मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सुद्धा क्लिअर करते की तुम्ही हे असं न घेता असं घ्या. एक लाईन सुद्धा जास्त येत असेल त्याला मायनस करा. तर ते का सांगते मला माहिती आहे, कारण जेव्हा मी सुद्धा नवीन शिकत होते तेव्हा मी पण असंच म्हणायचे की 1-2 लाईनचा काही फारसा फरक पडत नाही, इकडे तिकडे झालं तर काय होणार नाही. पण जेव्हा मी प्रत्यक्षात माझा एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगते, मी करेक्शन करत गेली तर तेव्हा मला समजलं की हो फरक पडतो. म्हणून मी तुम्हाला परत परत तुमच्यासोबत शेअर करत असते की काळजीपूर्वक कटिंग करा. असं म्हणू नका की एक लाईन इकडे तिकडे झालं तर काही फरक पडणार नाही. तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग पाहिजे असेल तर तुम्ही करायचं आहे, जे ज्या स्टेप मी सांगेल त्या फॉलो करा. आणि भरपूर स्टुडंट आहेत जे यूट्यूबला व्हिडिओ बघून बघून ब्लाऊज शिवत आहात, शिकत आहात, तर त्यांना आपल्या व्हिडिओची खरंच खूप मदत झालेली आहे. कारण राजाराणी कोचिंगची जी काही मेथड आहे ती तुम्ही फॉलो करायला गेलात तर काही जणींना हिंदी लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम असतो आणि ते त्यांच्या लँग्वेजमध्ये हिंदी आणि इंग्लिशच जास्त वापरतात. खरंच असेच तुम्ही पण प्रयत्न करत राहा. केव्हाही काही वाटलं तर मला नक्की विचारू शकता. तर मैत्रिणींनो, नवीन शिकत असाल तर भरपूर अडचणी येतात, पण तुम्हाला त्यांना अडचणींना घाबरायचं नाही. तर उलट तर आपल्याला त्याच्यावरून शिकायला मिळतं की हो माझी इथं ही अडचण आली तर मी त्याच्यावरती सोल्युशन काय शोधेल, की हे कशामुळे झालं हे शोधेल. नंतर तुम्ही ड्रेस शिवाय पहिले ब्लाऊज शिकत असाल, नंतर तुम्ही ड्रेस शिकायला गेला तर तुम्हाला बिलकुल सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. कारण तुमच्या डोक्यात तुम्हाला समजत जातं, जसं जसं तुम्ही पुढे जातात तसं तसं तुम्हाला समजतं की मला आता कुठे काय करेक्शन करायचं आहे. मुंड्याचा आकार जरी चुकला ना तरी तुमच्या लक्षात येईल की नाही माझा आकार कुठेतरी चुकतोय, म्हणजे तुमचा मुंड्याचा आकार चुकतोय हे पण तुम्हाला बघायला पाहिजे. तुम्ही मुंड्याला आकार देण्यासाठी क्रॉस मार्क जे आपण करतो ते किती इंचावरती करत आहात, मागच्या मुंड्यासाठी पुढच्या मुंड्यासाठी, हे पण तुम्हाला बघायचं आहे. भरपूर गोष्टी आहेत ते तुम्हाला बघायच्या आहेत. त्याचसोबत मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे जी की माझ्या पेपर पॅटर्न बद्दल आहे. ज्यांना कोणाला ब्लाऊज पेपर पॅटर्न घ्यायचे असतील त्यांना स्क्रीनवरती नंबर दिसेल, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा आहे. तर पेपर पॅटर्न कसे आहेत ते मी तुम्हाला सांगते. बघा मैत्रिणींनो, हे पेपर पॅटर्न आहेत. पेपर जो आहे पॅटर्नसाठी वापरला गेलेला तो वॉटरप्रूफ आहे. बघा, मी आज सकाळी व्हिडिओ बनवला होता इन्स्टाला पोस्ट करण्यासाठी, त्याच्यामुळे मी या पेपरला थोडा फाडण्याचा प्रयत्न केला दाखवण्यासाठी की हा पेपर फाटत नाही, म्हणून इथं थोडं क्रीज आलेली आहे त्याच्यामध्ये. तर बाकी तुम्ही याच्यावरती पाणी जरी सांडलं तरी तो खराब होत नाही. पाणी पडलं तरी तुम्ही इझिली पुसून घेऊ शकता, त्याला काहीच होत नाही. क्लिअर आहे? तर ही 34 साईजचा पॅटर्न आहे. हा बॅक पार्ट, याच्यासोबत तुम्हाला लॉंग स्लीव्ज पण मिळणार आहे, शॉर्ट स्लीव्ज पण मिळणार आहे. बघा 34 साईजची. त्याचसोबत तुम्हाला हुक पट्टी, आय पट्टी, पायपिंगसाठी लागणारी क्रॉस पट्टी, हे बघा. त्याचसोबत नेकचे हे 4 पॅटर्न सुद्धा तुम्हाला मिळतील. बघा, मटका गळा, पान गळा, पंचकोनी गळा आणि हा जो काही कर्व शेपमध्ये अर्ध राऊंड जे आहे तो गळा, असे नेकचे हे 4 पॅटर्न, हुकाय पट्टी, सर्व साईजवरती शॉर्ट स्लीव्ज, लॉंग स्लीव्ज,
त्याचसोबत बघा हा 4 टक्स ब्लाऊजचा पॅटर्न आहे। 34 साईजचा 4 टक्स कटोरी कोणतेही घ्या। ज्यांनी कोणी आपले ब्लाऊज पेपर पॅटर्न घेतलेले आहे त्यांचे रिव्ह्यू सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल। ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला अजून कोणतीही माहिती पाहिजे असेल पेपर पॅटर्न बद्दल तुम्ही मला कॉल पण करू शकतात। कटिंग आणि स्टिचिंगचे स्पेशल व्हिडिओ पण मिळतील जेणेकरून तुम्हाला कोणताही क्लास करायची गरज पडत नाही। भरपूर जण असे असतात ज्यांची शिकायची सुद्धा खूप इच्छा आहे पण त्यांची मापे लक्षात राहत नाही किंवा ब्लाऊजमध्ये कुठे जरी काही प्रॉब्लेम आला तरी त्यांना असं वाटतं की नाही मी परफेक्ट ब्लाऊज कधी शिवू शकत नाही, तर त्यांची मनस्थितीही खचते। तर असं न करता अशा वेळेला तुम्ही पेपर पॅटर्न वापरू शकतात। हे बघा हे कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न आहे। हा साईड पार्ट ही कटोरी कशी ॲडजस्ट करायची, साईड पार्ट कसा ॲडजस्ट करायचा, कस्टमरच्या साईजनुसार आणि पॅटर्ननुसार बदल कसे करायचे याचे पण व्हिडिओ तुम्हाला मिळतात। A to Z पॉईंट व्हिडिओमध्ये क्लिअर असतात। त्याचनंतर तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कट, हे बघा हा 3 पीस प्रिन्सेस कट आहे। हा त्याचा साईड पार्ट, त्यासोबत ही 3 पीस प्रिन्सेस कटचा हा खालचा बेल्ट आहे। त्यासोबत हे बोटनेक ब्लाऊजचे पॅटर्न आहे। बघा पेपर हा टिकाऊ आहे, फाटणार नाही, पाणी पडलं तरी खराब होणार नाही। आपल्या घरात लहान मुलं असतात तर मुलांकडून चुकून कधी पाणी पडलं किंवा आपल्याकडून पडलं तर सांडलं गेलं तर पेपर खराब होणार नाही, पेपरची गॅरंटी आहे। समजलं? तर आतापर्यंतचे आपले भरपूर रोजच्या रोज ऑर्डर जात असतात। जे कोणी माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती असेल, जे कोणी नवीन असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी तुम्ही मेसेज करू शकता, तुम्हाला रिप्लाय मिळेल, कॉल पण करू शकता। तुम्हाला सगळी माहिती मी शेअर करणार आहे। शिपिंग चार्जेस फ्री आहे। त्यासोबत सगळे व्हिडिओज पण मिळणार आहे, शॉर्ट स्लीव्ज, लॉंग स्लीव्ज आणि नेकचे 4 पॅटर्न, म्हणजे पूर्ण असा सेट तुम्हाला मिळत असतो। चला तर आता आपण हे राहू देऊयात आणि आपले जो टॉपिक आहे त्याला सुरुवात करूयात की तुमच्या पॅटर्नमध्ये आर्महोलमध्ये मुंड्यामध्ये तुम्हाला फुगा का पडतो, चुन्या का पडतात, क्रीज का येतात। ओके, चला तर आता व्हिडिओला सुरुवात करते, स्टेप बाय स्टेप समजवते आणि व्हिडिओ स्किप न करता बघा। तर बघा मी भरपूर व्हिडिओ शेअर करते आणि माझे भरपूर व्हिडिओजमध्ये मी सांगते की पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी ह्या नंबरवरती मेसेज करा। एका ताईचा मला मेसेज आला होता की मला माहीतच नाही तर मी तुमच्याकडून पॅटर्न वगैरे घेतली असते। तर हे असं कशामुळे होतं मी तुम्हाला परत सांगते की व्हिडिओ स्किप न करता बघा। तुम्ही फटाफट व्हिडिओ लवकर संपण्यासाठी स्किप करत जातात आणि जे मेन पॉईंट मी सांगत असते तेच तुमच्याकडनं मिस होतात। तर असं न करता तुम्ही शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज मिळत आहे। तुम्ही पैसे देऊन जरी क्लास केले ना तरी तुम्हाला इतक्या छोट्या गोष्टींचं नॉलेज कोणी देत नाही। एवढ्या सेपरेट टॉपिकवरती ते तर तुम्हाला व्हिडिओ देत नाही। तुम्ही ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, एवढं सेपरेट। तुम्ही म्हणणार आता आमच्या मुंड्यामध्ये चुन्या येतात, ते फक्त तुम्हाला सॉल्युशन सांगून देतील असं असं करा, पण एवढं A to Z तुम्हाला स्पेशल व्हिडिओज देतील का? नाही। ऑफलाईन क्लास केला असेल तर स्पेशल एका दिवसासाठी तुम्हाला त्या टॉपिकवरती बोलतील का? नाही। तर मैत्रिणींना तुम्हाला अगदी फ्रीमध्ये अगदी शून्यापासून नॉलेज मिळतंय, तर तुम्ही नक्की घेण्याचा प्रयत्न करा। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींना बघा, मी तुम्हाला आता डायग्राम सहित सगळं समजावून सांगणार आहे कशामुळे होतं आणि ते फॉर्म्युले सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करते सगळे आज। तर चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करून घेऊयात। मी फक्त तुम्हाला अंदाजे एक डायग्राम दाखवते इथं। त्याआधी बघा आपला हा ब्लाऊज आहे, हे बघा हा ब्लाऊज आहे। हा ब्लाऊज मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी इथं समोर ठेवलेला आहे। तुम्हाला काय करायचं आहे, कशामुळे असा प्रॉब्लेम येतो, समजलं? तर आता हे सध्यापुरतं आपण साईडला ठेवूयात आणि मग नंतर आपण जेव्हा तुम्हाला मी डायग्राम दाखवेल तेव्हा तुम्हाला समजेल की मी तुम्हाला कशा पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करत आहे। तर आपण इथं अंदाजे एक ब्लाऊजची डायग्राम काढूयात। आपण इथं शोल्डरचं मार्किंग करतो बघा। शोल्डरचं मार्किंग इथं आपण केलं, इथं आपण शोल्डरचं मार्किंग केलं, तिथून 1 इंच डाऊन जातो, इकडे बंद बाजूकडे 2.5 इंचावरती मार्किंग करतो। हे 2.5 इंच आणि 1 इंच असं आपण क्रॉस जोडतो। क्लिअर आहे? खाली आपली इथं ही आपली चेस्ट लाईन असते, ती कशी मिळते आपल्याला? इथं आपल्याला फॉर्म्युला वापरायचा असतो तेव्हा आपल्याला चेस्ट लाईन मिळत असते। इथून आता आपण मुंडा ड्रॉ केलेला असतो, तर हा मुंडा कसा ड्रॉ करायचा ते पण मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम यायला नको। हे आपलं डीप नेक असतं म्हणून आपण इथं शोल्डर स्ट्रेट करून घेतो, बोट नेक असेल तर असंच ठेवतो।
छातीमध्ये आपल्याला कंपल्सरी 1.5 इंच लुजिंग ऍड करायचं असतं. इथून बघा हे आपले साईड पार्ट असतात. हे असतं आपलं कमरेचं मार्किंग. कमरेचं मार्किंग करून झाल्यानंतर इथून आपण गळा मार्क करतो. हा आपला गळा असतो. गोल असू द्या, पान असू द्या, कोणता पण तुमचा गळा असेल. इथं आपण शोल्डर टू एपेक्स मार्क करतो आणि इथून आपण एपेक्स टू एपेक्स मार्क करतो. त्यानंतर इथून अशा पद्धतीने आपण कमरेचा टक्स घेतो. हा झाला आपला कमरेचा टक्स. इथं आपण असा प्रिन्सेस कटला आकार देतो असा. तर आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तर आपण आपल्या ब्लाऊजची डायग्राम कशी असते अशी. तर ब्लाऊजमध्ये आपल्याला क्रीज का येतात बघा. इथं क्रीज येतात मुंड्यामध्ये. मुंड्यामध्ये खूप गोळा होतो. हा साईड पार्ट जो आहे ब्लाऊजचा हा तुमचा 7.5 इंचापेक्षा जास्त व्हायला नको. खूप जास्त तब्येत असेल ताईंची, खूप तुमचं कस्टमर असेल किंवा तुम्ही असाल, खूप जास्त तब्येत असेल, उंची पण जास्त असेल, तेव्हा तुमचा हा 9 इंचापर्यंत, 9 ते 9.5 इंचापर्यंत घ्या. अदरवाईज तुम्ही 7.5 इंचापर्यंत हा साईड पार्ट ठेवायचा आहे. कारण जो एक्स्ट्रा असतो ना तो पण घातल्यानंतर बघा इथं असा गोळा होतो, मग अशा पूर्ण क्रीज येतात. तर त्या व्हायला नको. सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजचं शोल्डर हे व्यवस्थित टाकायचं असतं. बघा हे शोल्डर. आता हे शोल्डर जर तुम्ही व्यवस्थित टाकलं नाही, हे शोल्डर बोन, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं की मी तुम्हाला डायग्राम दाखवते. हा आपला फेस आहे, ही आपली मान आहे. इथून बघा, इथून आपलं हे शोल्डर असतं, हे आपले आर्महोल असतात आणि हे आपली खालची बॉडी असते. एक्झाम्पल सांगते. तर शोल्डर आपल्याला कुठून टाकायचं असतं. हा आपला शोल्डर बोन, तर हा शोल्डर बोन, हे आपलं शोल्डर आपल्याला व्यवस्थित मोजायचं असतं. आता बघा बरेच जण असे म्हणतात की ताई तुम्ही इथं असं 1 इंच डाऊन का जातात आणि मग नंतर त्याला स्ट्रेट करतात. बघा आपलं शोल्डर मुंड्याच्या बाजूने कसं आहे बघा, इथं गॅप कमी आहे आणि मुंड्याच्या बाजूने गॅप जास्त आला. हाच गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला बघा इथून 1 इंच डाऊन जावं लागतं. हा पॉइंट तुमचा क्लिअर झाला. समजा हे शोल्डर बोन आणि हे शोल्डर बोन याचं आपल्याला माप घ्यायचं असतं, पण तुम्ही हेच माप जर का चुकीचं घेतलं, हा शोल्डर बोन आणि हा शोल्डर बोन न घेता तुम्ही इथून घेऊन घेतलं, इथून घेतलं, तर बघा आपलं शोल्डर कुठे राहिलं आणि आपण माप कुठे घेतलं. तर याच्यामुळे सुद्धा तुमचा ब्लाऊज चुकू शकतो. पहिला पॉइंट म्हणजे तुमचा शोल्डर मोजणे, ते तुमचं परफेक्ट असलं पाहिजे. क्लिअर आहे. चला, दुसरा पॉइंट म्हणजे तुमचा शोल्डर. आता तुम्ही इथं जर का घेतलेला आहे, आपला मुंडा इथं आहे, शोल्डर तुम्ही इथं घेतलं तर इथून आपला मुंडा येईल, इथून असं बघा, इथून आपला मुंडा येईल. मग हा ब्लाऊज आपल्याला चुकणार आहे की नाही. खूप टाईट होईल, क्रीज येतील मुंड्यामध्ये, खूप असा काचेत तो आपल्याला असा काचेल, तो टुचल्यासारखं होईल. तर मग शोल्डर तुमचं परफेक्टली घेणं हे इम्पॉर्टंट आहे. दुसरा पार्ट म्हणजे आपला इथून आपण मुंड्याचं मार्किंग करतो, हे मुंड्याचं मार्किंग. तर मुंडा मार्किंगसाठी जे फॉर्म्युल्याचे चार्ट दिलेले आहेत ते चार्ट व्यवस्थित वापरा. समजा आता आपण जिथं मुंडा मार्किंग करतो, हा मुंडा मार्किंग केलेला आहे, हा ब्लाऊजचा मुंडा, तर ही असते आपली छातीची लाईन. तर समजा ही छातीची लाईन माझी इथं न येता वरती तुम्ही टाकून दिली. ही छातीची लाईन आता इथं आहे, हे बघा, ही इथं न टाकता तुम्ही इथं जर का मार्किंग करून दिली, फॉर्म्युला चुकीचा वापरला, तर हा जो आर्महोल आहे ब्लाऊजमध्ये, हा इथं न येता तुमचं इथं वरती येईल. मग तुमचा ब्लाऊज तुम्हाला इथं टुचेल, इथं तुमचं चुकीचं होऊ शकतं. तुमचा ब्लाऊज इथं खूप असा ताणला जाईल. समजलं तुम्हाला मी काय सांगते. मग तुमचा हा पार्ट जो आहे आर्महोल वरती येऊन जाईल, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये परफेक्शन मिळेल का तुम्हाला, नाही. म्हणून कधी पण हे मुंड्याचं मार्किंग व्यवस्थित करणे. दुसरा पॉइंट म्हणजे तुमचा कोणता, मुंडा मार्किंग. म्हणजे छातीचं मार्किंग व्यवस्थित करणे. छातीची लाईन जी मिळते ती व्यवस्थित तुमची साईजनुसार मिळाली पाहिजे. तिसरा पॉइंट,
छातीमध्ये लुझिंग किती ॲड केलं, आपण फ्रंटमध्ये दरवेळेस 1.5 इंच लुझिंग ॲड करतो. तर समजा तुम्ही जर का ब्लाऊजमध्ये लुझिंग ॲड केलं नाही, आपली बॉडी कशी असते, आपली बॉडी बघा फ्रंटमध्ये आपली बॉडी अशी असते, अशी बॅकमध्ये स्ट्रेट असते. मग बॅकमध्ये तुम्ही लुझिंग ॲड नाही केलं तरी चालणार आहे, पण फ्रंटमध्ये आपली बॉडी अशी आहे, म्हणजे बघा हा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला मिळाला, तर मग आपल्याला इथं लुझिंग तर कंपल्सरीच पाहिजे. तर हे लुझिंग जर का आपण ॲड केलं नाही आणि डायरेक्टली आपण स्ट्रेट आहे असं समजून मेजरमेंट टाकून दिलं, तर तुमचा ब्लाऊज बघा इथं खूप असा खेचला जाईल इथं, आणि हा ब्लाऊज तुमचा इथं खेचला गेला म्हणजे बघा ही एक जी क्रीज दिसते ना, ही घातल्यानंतर तुमची ही पूर्ण अशी क्रीज दिसेल इथं. क्लिअर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फ्रंटमध्ये तुम्हाला छातीमध्ये लुझिंग ॲड करायचं. तिसरा पॉइंट म्हणजे लुझिंग. चौथा पॉइंट, मुंड्याला आकार तुमचा परफेक्ट येतोय का. क्लिअर आहे. कारण परफेक्ट येणं म्हणजे काय आहे, पटला तसा देऊन दिला वाकडा तिकडा चालणार आहे का, नाही. तर तो सुद्धा तुमचा परफेक्टच आला पाहिजे. इथून बघा, इथून जो आपला हा आकार आहे मुंड्याचा आकार, ही बॉडी आहे बघा, हा जो मुंड्याचा आकार आहे हा आपला परफेक्ट आला पाहिजे. इथून जो हा गोलाकार आपण देतो ना, हा आपला परफेक्टली आला पाहिजे. तर मग हा आपला असा बॉक्स असतो, मग या बॉक्स पासून हे क्रॉस मार्किंग किती आलं पाहिजे, हे क्रॉस मार्किंग किती आलं पाहिजे, हे बी तुमचं साईजनुसार व्यवस्थित घ्यायचं. तर तुम्हाला मी याचा सुद्धा चार्ट शेअर केलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघा, किंवा ज्यांना कोणाला चार्ट पाहिजे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, नंबर स्क्रीनवरती तुम्हाला दिसून जाईल. तर हे आपलं क्रॉस मार्किंग करणे कंपल्सरी आहे, व्यवस्थित करा. आणि फ्रंटमध्ये मुंड्याला आकार देताना ह्या लाईनचा सेंटर घेऊन इथूनही क्रॉस लाईन मार्क करतो आणि मग इथून आपण मुंड्याला असा आकार देतो. तर फ्रंटमध्ये मुंड्याला आकार देण्यासाठी हे क्रॉस मार्किंग किती करायचं, बॅकमध्ये मुंड्याला आकार देण्यासाठी हे क्रॉस मार्किंग किती इंचावरती करायचं, हे चार्ट आहे. चॅनलवरती व्हिडिओ पण अपलोड आहे, जाऊन बघा. जे नवीन असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, ज्यांना कोणाला चार्ट्स आणि नोट्स पाहिजे असतील त्यांनी. तर चौथा पॉइंट काय आहे आपला, मुंड्याचा आकार परफेक्ट असणं. हे सगळे पॉइंट तुमचे खूप महत्त्वाचे आहेत, जर का तुम्हाला परफेक्शन पाहिजे असेल ब्लाऊजमध्ये तर. समजलं. शोल्डर मोजणे, मुंडा मार्किंग करणे, लुझिंग ॲड करणे, मुंड्याचा आकार देणे, हे पॉइंट तुमचे परफेक्ट पाहिजे, तेव्हा तुमच्या मुंड्यामध्ये क्रीज येणार नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे मुंड्यातला टक्स. पाचवा पॉइंट काय आहे, मुंड्यातला टक्स. बघा, मुंड्यातला टक्स आपण का घेतो, तो का घेतला पाहिजे, किती इंचावरती घेतला पाहिजे, आणि ते टक्स घेतल्यामुळे आपल्या ब्लाऊजमध्ये काय होतं हे पण मी क्लिअर करते. बघा, इथून आपण प्रिन्स कटला आकार दिला, तर इथं बघा आपल्या ह्या ज्या क्रीज येतात, इथून आपल्या ब्लाऊजमध्ये घातल्यानंतर ह्या ज्या काही आपल्या ब्लाऊजमध्ये बघा अशा क्रीज येतात, ह्या अशा क्रीज येतात. तर ह्या क्रीज यायला नको म्हणून आपल्याला हा जो काही एक्स्ट्रा कपडा असतो बघा, हा एक्स्ट्रा कपडा याला मायनस करायचा असतो. म्हणजे याला जर का आपण इथून असं मायनस करून टाकलं तर बघा क्रीज येईल का. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला इथं क्लिअर करते. बघा, इथून क्रीज येईल का, नाही येणार. बघा, एक पण क्रीज दिसेल का, नाही दिसणार. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथून आपल्याला जे एक्स्ट्रा फॅब्रिक आपलं येणार आहे, हे जे टक्स एक्स्ट्रा फॅब्रिक दिसतंय, जो क्रीज येत आहे, चुन्या पडत आहेत, हे आपल्याला मायनस करावं लागतील. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, हा जो मुंडा आहे, मुंड्यात आपल्याला टक्स घ्यावा लागेल एपेक्स पॉईंटपर्यंत. मग मुंड्यातला टक्स घेणं गरजेचं आहे. जेव्हा पण तुमची छाती आणि टक्स, छाती असेल 28 ते 32, टक्स घ्यायचा आहे 1.25 इंचाचा, छाती असेल 33 ते 38, टक्स घ्यायचा आहे 1.5 इंचाचा, छाती असेल 39 ते 48, टक्स तेव्हा किती घ्यायचा आहे, 2 इंचाचा. समजलं.
इथं 2 इंच किंवा पावणे 2 इंच म्हणजे 1.75 पावणे 2 किंवा 2 इंच मुंड्यातला टक्स तुम्ही आरामात घेऊ शकतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथून मुंड्या मार्किंगसाठी क्रॉस मार्क किती करायचा आहे बघा. क्रॉस मार्क बॅकमध्ये आणि फ्रंटमध्ये. हे बघा बॅक फ्रंट, छाती, इथं सुद्धा छातीच्या साईजनुसार हे मार्किंग असेल. क्रॉस मार्क बॅकपार्टमध्ये जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्हाला क्रॉस मार्क करायचा आहे बॅक पार्टमध्ये 1.25 इंचावरती. जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्हाला फ्रंटमध्ये क्रॉस मार्क करायचा आहे 1 इंचावरती. जेव्हा तुमची छाती बॅकमध्ये 36 ते 42 असेल तेव्हा क्रॉस मार्क किती करणार 1.5 इंचावरती. 36 ते 42 फ्रंटमध्ये क्रॉस मार्क किती करणार 1.25 इंचावरती. क्लिअर आहे. आणि तिथून पुढे तुमची छाती किती पण असेल 42च्या पुढे कितीही प्लस असेल 42 ते प्लस. बॅक पार्टमध्ये क्रॉस मार्किंग किती करायचं पावणे 2 इंचावरती आणि फ्रंटमध्ये किती करणार 1.5 इंचावरती. असं हे तुम्ही चार्ट तयार करून घ्या किंवा एखाद्या नोटबुकमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. हे आहे आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी इथून जे आपण क्रॉस मार्क करतो ना इथून हा त्याचा चार्ट आहे. क्रॉस मार्क बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट छातीच्या साईजनुसार तुम्हाला किती करायचं आहे हे क्लिअर आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या आणि नंतर जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही निवांतपणे मस्त छान बसून एखादं नोटबुक घ्या किंवा असा प्लेन पेपर घ्या A4 साईजचे आणि मस्त असा चार्ट तयार करून ठेवून द्या. म्हणजे तुम्हाला हा चार्ट एनी टाइम लागणार आहे. ड्रेसमध्ये सुद्धा आपल्याला चार्ट लागणार आहे. हे सगळं क्लिअर झालं. आता मुंड्यातला टक्स तुमच्या साईजनुसार घ्यायचा आहे. आता समजा इथं मी 1.25 इंचाचा टक्स घेतला तर 1.25 इंच टक्स हा छातीच्या लाईनवरती ठेवायचा आणि मार्किंग करायचं. आता तो 1.25 इंचच्या निम्म करायचं किती मिळेल 1/2 इंच आणि 1 लाईन म्हणजे 1/2 इंच 1 लाईन वरती मार्क करा 1/2 इंच 1 लाईन खाली मार्क करा. आता हे दोन्ही लाईन इथं जोडून घ्यायचे ॲपेक्स पॉइंटला. हे बघा हे ॲपेक्स पॉइंटला जोडले म्हणजेच हा मुंड्यातला टक्स आपण मायनस केला. ही जी काही एक्स्ट्रा चुनी इथं पडत होती ही ब्लाऊजमधली ही बघा ही गेली कट झाली डायरेक्टली कट करून टाकली म्हणजे ब्लाऊजमध्ये ती दिसेल का नाही दिसणार. म्हणून मुंड्यातला टक्स घेणं खूप गरजेचं आहे. बाकीच्यांना असं वाटत असेल की मुंड्यातला टक्स घेतला म्हणून मुंडा कमी पडेल त्यांनी 1/2 ते पाऊण इंच पुढे वाढवून घ्यायचं. सिंपल आहे. त्यानंतर इथून ही लाईन वाढवायची असते आणि इथून नवीन मुंड्याला आकार द्यायचा असतो. मग हा नवीन मुंड्याला आकार दिला तर हे जे काही आपलं इथे एक्स्ट्रा फॅब्रिक येणार आहे हे सुद्धा आपलं कट होऊन जातं. म्हणजे इथल्या ज्या क्रीज आहेत ह्या पण आपल्या मायनस होऊन जातात. त्यानंतर हा पार्ट मोजायचा हा पार्ट पण व्यवस्थित मोजायचा आणि जे उरलं ते एक्स्ट्रा मायनस करायचं. हुकाय पट्टीकडे इकडे आपण 1/2 इंच मायनस करतो. तर गळ्याचा आकार सुद्धा तुमचा परफेक्ट आला पाहिजे. गळा तुमचा छातीच्या लाईनपेक्षा खाली गेला तर तुम्हाला इथून कंपल्सरी 1/2 इंच हे कमी करायचं असतं. हे बघा तर हे सगळे पॉईंट तुमचे क्लिअर होतील तेव्हाच तुम्हाला समजेल की माझ्या ब्लाऊजमध्ये मी काय चुकत होते. मला तरी वाटतं की आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल की माझ्या ब्लाऊजमध्ये काय चुकत होतं आणि मी काय केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही नवीन शिकत असाल ना तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लगेच लक्षात येणार नाही. तुम्ही वेगळ्या वेगळ्या मापाचे जेव्हा ब्लाऊज ट्राय करणार तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि कुठेतरी जाऊन तुम्हाला क्लिक होईल. तर मला हे असं न करता मी असं केलं असतं तर माझ्या ब्लाऊजमध्ये हा प्रॉब्लेम आलाच नसता. मग माझा ब्लाऊज परफेक्ट झाला असता. ही क्रीज आली म्हणून माझा ब्लाऊज चुकला.
तर हे सगळं तुमचं नंतर लक्षात येतं. पण नवीन शिकत असाल तर बिलकुल घाबरायचं नाही, हिम्मत सोडायची नसते की नाही मला येणार नाही, मला जमणार नाही, मी करणार नाही, असं नसतं. चुकणार तेव्हा शिकणार. तर तुम्ही चुकीमधून आपण काहीतरी शिकत असतो प्रत्येक वेळेला, असं समजायचं इथं चुकली तर मला इथं काहीतरी शिकायला मिळणार आहे. समजलं? तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायचा. शोल्डर तुम्ही परफेक्ट मोजायचं, शोल्डर बोन टू शोल्डर बोन. मुंड्याचं मार्किंग इथून खाली 1 इंच डाऊन पासून परफेक्ट करायचं, म्हणजे छातीची लाईन आपल्याला मिळते. ही लाईन इथं न मिळता वरती जायला नको, नाही तर ब्लाऊज टाईट होईल. म्हणजे तो मुळात तो हातातच घुसणार नाही डायरेक्टली, इथं जर का तुम्ही कमी करून टाकला तर. त्यानंतर लुझिंग, छातीमध्ये लुझिंग हे इथं ॲड करायचं. इथं मुंड्याला हा जो काही आकार देतो हा व्यवस्थित द्यायचा. त्याच्यासाठी क्रॉस मार्क किती काय करायचा आहे हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मुंड्यातला टक्स किती घ्यायचा आहे ते हे छातीनुसार हे टक्स तुम्हाला घ्यायचे आहेत. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि घरी चार्ट तुम्ही तयार करून घ्या. आणि ज्यांना कोणाला चार्ट्स आणि नोट्स पाहिजे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर मैत्रिणींनो, आपण आजच्या क्लासमध्ये ही एवढे डाऊट्स क्लिअर केले. अजून तुम्हाला कोणताही डाऊट असेल त्याच्यावरती सेपरेट टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवूया. मैत्रिणींनो, तो व्हिडिओ आपला आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की कळवा. व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. कमेंटमध्ये तुम्ही मला सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ किती महत्त्वाचे वाटतात, खरंच तुमच्यासाठी माझे व्हिडिओ खूप उपयोगी पडतात का ते पण मला नक्की सांगत चला, म्हणजे मला अजून छान वाटेल तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला. मैत्रिणींनो, ब्लाऊज पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर नंबर दिलेला असेल त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्यानंतर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून व्हिडिओची ज्यांना गरज आहे त्यांना मदत होऊ शकते. मैत्रिणींनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सगळ्यांचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. व्हिडिओ थांबवते. अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.